पुढे एक महत्त्वाची बातमी. स्त्री बीज तस्करी प्रकरणामध्ये आता नाशिकमधल्या 3 IVF सेंटर रडारवर आहेत आणि नाशिकसह राज्यातल्या 10 IVF सेंटर या तस्करीमध्ये सहभागी असल्याचा संशय. अटकेत असलेला मालती IVF चालक आरोपी डॉक्टर अमोल पाटील घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे. त्याला अटक झालेली आहे. मालती IVFच्या मालक डॉक्टर पत्नी वंदना पाटील मात्र अजूनही फरार आहे आणि IVF सेंटरचा काळ्या कारभाराबाबत सर्वत्र संशय होता. आता शहरातल्या अनेक जी सेंटर्स आहेत ती आरोग्य विभागाच्या निशाण्यावर आहेत. नाशिकमधून ही महत्त्वाची बातमी आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी नाशिकमधून योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत. योगेश, आपण पाहिलं गेल्या आठवड्यामध्ये मालती IVF आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या डॉक्टर अशी खरं तर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये अनेक IVF सेंटर रडारवर असल्याचं कळतंय. काय नेमके तपशील आहे? खरं एकूणच नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात IVF सेंटर्स आहेत आणि या IVF सेंटरच्या बाबतीत संशय हा मालती सेंटरच्या गोंधळानंतर सुरू झालेला होता. एकूण जर आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 IVF सेंटर हे रडारवर आहे. मालती सेंटरमधून त्या ठिकाणी व्यवहार झाल्याचं लक्षात येत आहे आणि या एकूण कागदपत्रांच्या छाननीनंतर शहरातल्या अजून 24 IVF सेंटरपैकी 12 सेंटरची तपासणी ही आरोग्य विभागाने केलेली आहे. एकूण जर आपण बघितलं केवळ बदलापूर तस्करी बीज प्रकरणामध्ये नाशिकचे 3 आणि राज्यातले 10 IVF सेंटरवर लक्ष हे आरोग्य विभागाने केंद्रित केलेलं आहे. बदलापूर पोलीसही या बाबतीमधला पूर्ण तपास करताना या ठिकाणी दिसत आहेत. एकूणच हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसावं असंही पोलिसांना वाटतंय. एकूणच आंतरराज्यीय तस्करी या माध्यमातून होत असावी आणि यातून ही संपूर्ण बीज आंतरराष्ट्रीय पातळीवर विकली जात असावी असाही संशय यामध्ये आहे. त्यामुळे पोलीस आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे याचा सखोल तपास करताना दिसतात. ठीक, धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. योगेश खरे आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर नाशिकमधूनही मोठी बातमी येते. स्त्री बीज तस्करी प्रकरणामध्ये मालती IVF सेंटर नंतर अनेक शहरातली जी अनेक IVF सेंटर्स आहेत ती आता रडारवर आहेत. नाशिक आरोग्य विभाग नेमकं काय करते असा प्रश्न झी 24 तासनं मागच्याच आठवड्यात उपस्थित केलेला होता. अनेक IVF सेंटरमध्ये अशा प्रकारे तपासणी होती आहे की नाही याबाबत आरोग्य विभागाचं कसं दुर्लक्ष होतं या संदर्भात झी 24 तासनं माहिती पुढे आणलेली होती आणि आता मात्र आरोग्य विभागानं अनेक IVF सेंटरवर आता रडारवर घेतलेलं आहे आणि तपासणी सुरू आहे.